नमस्कार मंडळी, मी आहे तुमच्यासोबत नरसिंग भुरे, आरोग्य दूत न्यूज मधून। आज पाचोरा शहरासाठी एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय आठवडा बाजार शनी मंदिर परिसरात घेण्यात आला। येथे पाचोरा शहरातील सर्व शिवजयंती मंडळाची एकत्र बैठक पार पडली। चला तर बघूया बैठकीत काय पार पडलं आपण। नमस्कार, तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज। आरोग्य न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आता आपण आलेलो आहोत पाचोरा आठवडा बाजार। आपल्या इथे शनी मंदिर आहे। या ठिकाणी 19 फेब्रुवारीला आपली छत्रपती शिवाजी महाराज जयंती आहे। त्या निमित्ताने पाचोऱ्यातील सर्व जयंतीचे जे मंडळ आहेत सर्व एकत्रित आज या ठिकाणी येऊन बैठक झालेली आहे। त्यांचा निर्णय असा आहे की अनेक शिवजयंती काढण्यापेक्षा आपण एकच मोठी जयंती काढली पाहिजे। आज या बैठकीमध्ये असा निर्णय झालेला आहे। तर थेट आपण त्यांच्याशी इथं जे आहेत आज पद वगैरे आज दिलेले, आपण थेट त्यांच्याशी विचारूया। आजच्या या बैठकीमध्ये शिवजयंती काढण्यामागचा उद्देश एकच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे तरुण पिढीला कसे पद्धतीने आपण पुरवू शकतो, या अनुषंगाने आपण आजची मीटिंग घेतलेली होती व पदाधिकारी कार्यकर्त्यांची निवड या ठिकाणी आम्ही दिलेली आहे। पण आज एकत्र किती मंडळ एकत्र आलेले आहेत? आज जवळजवळ बाहेरपुरा परिसरातील 15 पेक्षा जास्ती मित्रमंडळ या ठिकाणी एकत्र आलेले आहे। आणि हे मागच्या काळात सुद्धा असंच एकत्र येऊन या ठिकाणी आम्ही मिरवणूक या ठिकाणी काढली होती आणि एक चांगला कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला होता। आज त्याच अनुषंगाने आम्ही या ठिकाणी मिटिंगचं आयोजन केलेलं होतं आणि मिटिंगचं आयोजन करण्याचा उद्देश हाच होता की जेणेकरून शहरामध्ये इतके मंडळ असताना मिरवणूक ही एक निघावी, या उद्देशाने आम्ही बाहेरपुरा मित्रमंडळाच्या माध्यमातून सर्वांशी संपर्कात होतो आणि त्या अनुषंगाने आम्हाला सर्वांनी त्या गोष्टीला पाठबळ दिलं आणि या ठिकाणी आजची मीटिंग आयोजन करून आम्ही या ठिकाणी आठवडे बाजारातून 19 तारखेला जी शिवजयंती काढायची त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी रूपरेषा ठरवली। या ठिकाणी आम्ही समितीची निवड केलेली आहे। या समितीमध्ये जवळजवळ 20 मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्ते हे खांद्याला खांदा लावून काम करत आहे। आमच्या सर्वांच्या मंडळांच्या सहमतीने आणि सर्वांच्या विचार विनिमयाने असं चर्चा आली की या समितीचं अध्यक्षपद हे सुमित किशोरप्पा पाटील यांना द्यावे, तर हे पद आम्ही त्यांना दिलेलं आहे। त्याचबरोबर उपाध्यक्षपद हे आम्ही गोपाल भोई यांना दिलेलं आहे। दुसरं उपाध्यक्षपद हे आकाश राजेंद्र पाटील यांना दिलेलं आहे आणि पुन्हा उपाध्यक्षपद ज्याप्रमाणे महाराज हे सर्व धर्मीयांना घेऊन चालले त्याच पद्धतीने आपण शिवजयंती ही विचारांची साजरी करत असताना कुठलाच समाज कुठलाच धर्म हा मागे नको म्हणून आम्ही या ठिकाणी मुस्लिम तरुणाची सुद्धा या ठिकाणी आम्ही चांगल्या पद्धतीने या समितीमध्ये निवड केलेली आहे। जे आताचे विद्यमान नगरसेवक आहेत सईद भाई यांना आम्ही या ठिकाणी उपाध्यक्ष पद बनवून त्यांना इथे ठेवलेले आहे। त्याचबरोबर या ठिकाणी सचिव पद आम्ही जे धडाडीचे नेहमी ज्यांचा कार्य असतं असे आमचे राजेंद्र काका पाटील यांना आम्ही सचिवपद दिलेले आहे। त्याचबरोबर सहसचिवपद आम्ही अभिषेक भावसार यांना दिलेलं आहे। त्यानंतर खजिनदार हे ऍडव्होकेट अजिंक्य ठाकूर यांना दिलेलं आहे। सह खजिनदार निखिल भोई यांना दिलेले आहे। मिरवणूक अध्यक्ष म्हणून आम्ही संजय भाऊ गोयल यांची निवड केलेली आहे। त्याचबरोबर मिरवणूक उपाध्यक्ष म्हणून नगरसेवक छोटू भाऊ चौधरी यांची निवड केलेली आहे। त्याचबरोबर समितीचे कार्याध्यक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी संजय चौधरी यांची निवड केलेली आहे। त्याचबरोबर कार्य उपाध्यक्ष म्हणून आम्ही विनोद कोडी आणि गीतेश गुंजाळ यांची निवड या ठिकाणी केलेली आहे। असे या ठिकाणी जवळजवळ 20 मंडळाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विचार विनिमय करून ही सर्व कार्यकारिणी गठीत केलेली आहे आणि या कार्यकारिणीच्या माध्यमातून येत्या काही दिवसामध्ये कार्याला सुरुवात होऊन ही 19 फेब्रुवारी 2026 ही जी महाराजांची जी जयंती आहे ही जयंती साजरी करत असताना एक विचारांचं देवाणघेवाण करून महाराजांना अभिप्रेत असलेली आणि त्यांच्या विचाराला चालना देण्यासाठी ही मिरवणूक एकत्रित अशी आम्ही काढतोय। या ठिकाणी आम्ही या मिरवणुकीसाठी काही पायंडे सुद्धा घातलेले आहेत। आजच्या मीटिंग मध्ये ज्या पद्धतीने सर्व मंडळांनी कार्यकर्त्यांनी सूचित केले त्याचं खरंच मला अभिमान वाटतो की कार्यकर्त्यांनीच असं
उद्देशून सांगितलं की असं नाही, असं केलं पाहिजे. त्याबद्दल मी त्या मंडळांचे खूप आभारी आहे की महाराजांची मिरवणूक काढत असताना कुठल्याही प्रकारे वाद्य हे अश्लील पद्धतीचे वाजणार नाहीत. ही एक चांगली मार्गदर्शनपर सूचना सर्व मंडळांनी इथे मानली किंवा मान्य केली. हे मला खूप कौतुकास्पद वाटलं. त्याचबरोबर समितीच्या मार्फत आपण या ठिकाणी व्याख्यान ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत 18 तारखेला. परत 18 तारखेला आपण महाराजांना मानवंदना देण्यासाठी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्या ठिकाणी रात्री 11:30 वाजता उपस्थित राहणार आहोत. परत दुसऱ्या दिवशी याच ठिकाणी आठवडे बाजारामध्ये महाराजांचं शिवप्रतिमा पूजन आपण मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करणार आहोत. त्याचबरोबर शहरातून जाणाऱ्या शिव रॅलीला जे शाळकरी विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी आपण या ठिकाणी थंड पदार्थ आणि काही गोष्टी खाण्यायोग्य अशा आपण त्यांना या ठिकाणी देणार आहोत. आणि संध्याकाळी या ठिकाणाहून पुन्हा मिरवणूक निघेल असा या अनुषंगाने आम्ही सर्व कार्यक्रम ठरवलेला आहे. आणि त्या कार्यक्रमाला आमची निवड समिती आणि सर्व प्रभागातील सर्व मित्रमंडळ यांचं खूप मार्गदर्शन आणि सहकार्य आम्हाला लाभेल यात कुठेच शंका नाही. खरोखरच आजची जी बैठक झालेली आहे आदर्श घेण्यासारखं आहे. अनेक पाचोऱ्यातील मंडळाचे जे अध्यक्ष असतील सर्वजण एकत्र आज आठवडा बाजार या ठिकाणी आपलं शनी मंदिर आहे या ठिकाणी बैठक झालेली आहे. अनेक मंडळाचे अध्यक्ष एकत्र येऊन त्यांची बैठक झाली, एक विचार झालं आणि एकच आपली शिवजयंती निघाली पाहिजे असा त्यांचा विचार होता. आणि महाराजांचे सुद्धा असेच विचार होते. आज खरंच एक आदर्श इथं आपल्याला बघण्यासाठी भेटला या ठिकाणी. मला वाटतं एक नगरसेवक आपले मुस्लिम समाजाचे असतील जसं महाराजांचे विचार होते, सर्व जातींना सोबत घेऊन चालले होते, त्याच पद्धतीनं आज सुद्धा एक मुस्लिम बांधवांना कोणते तरी पद दिलेले आपलं शहीद शेख म्हणून आहेत त्यांना सुद्धा इथं पद दिलेलं आहे. हे आदर्श घेण्यासारखं आहे. आणि 19 फेब्रुवारीला हे जयंती निघणार आहे आणि सर्व एकत्रित काढतायत. अनेक मंडळ म्हणजे अनेक आपल्या शिवजयंती काढण्यापेक्षा एकच निघाले पाहिजे असा आदर्श आहे. आज या बैठकीमध्ये सगळं आज त्यांचे जे पद असतील आज त्याचे वाटप झालेले आहेत आणि एक मनाने एक विचाराने निघणार आहे. 19 फेब्रुवारी 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि यंदा अनेक मंडळांनी वेगवेगळ्या शिवजयंती न काढता एकच भव्य शिस्तबद्ध आणि एकत्रित शिवजयंती मिरवणूक काढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. या बैठकीत सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती पाचोरा शहर यांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार म्हणजे सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन चालणं. आज या बैठकीत तोच विचार कृतीतून समोर आला आहे. यंदाची शिवजयंती फक्त उत्सव नसेल तर एकतेचा आणि शिवविचारांचा उत्सव असे आपण पाहता आहोत. आरोग्यदूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.